पुण्यातील कोंढवा परिसरात अमोल कोल्हेंची प्रचार रॅली, रोहित पवार देखील कोल्हेंच्या प्रचार रॅलीमध्ये उपस्थित। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा मालाडमध्ये रोड शो, पियुष गोयल यांच्यासोबत गोपाळ शेट्टीही उपस्थित। पियुष गोयल यांच्या रोड शो दरम्यान संपूर्ण मालाड भगवामय। एका प्रभागातील प्रचार सभेत इतके लोक येतील असं वाटलं नव्हतं, पियुष गोयल यांचं वक्तव्य। शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांना निवडणूक आयोगाची दुसरी नोटीस, तातडीने निवडणुकीतील खर्चाचं स्पष्टीकरण देण्याचे आदेश। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाची तिसरी नोटीस, दोन्ही उमेदवारांच्या निवडणूक खर्चात मोठी तफावत असल्याने तिसरी नोटीस बजावली। लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव शहरातील भाजप जिल्हा कार्यालयात बैठकांचा धडाका, जळगाव रावेर दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी कार्यालयात नियोजन। अकोला ठाकरे गटाची गुंठेवारी खरेदी चालू करण्याची मागणीसाठी उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन। पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, प्रकाश निकम यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आक्रमक, निकम यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा। नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी तडीपारीची नोटीस स्वीकारली। बडगुजरांनी पोलीस उपायुक्तांकडे 10 दिवसांचा वेळ मागितला। सलीम कुत्ताच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात चौकशी सुरू असल्याने नोटीस। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील मुरुडमधील साई रिसॉर्टचा अनधिकृत भाग अखेर पाडला। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिसरा मजला हटवला। जमीनदोस्त झालेल्या बांधकामाचे फोटो उद्या उच्च न्यायालयात सादर होणार। अहमदनगरमधील रेप्ती कांदा मार्केटमध्ये शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला। कांदा लिलाव व्यापारी संगनमत करून शेतकऱ्यांना कांदा भाव देत नसल्याचा आरोप। जेएनपीटीमध्ये अडकलेल्या कांद्याचा प्रश्न अखेर सुटला। वेबसाईट सुरू झाल्याने कांदा निर्यात आता सुरळीत। 250 कंटेनरमधील 7000 टन कांदा विदेशामध्ये रवाना। गडचिरोलीच्या अहेरी राजनगरातील जलसंकट कायम, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची मोठी कसरत। संतप्त महिलांचं अहेरी नगरपंचायतीवर हंडा घेऊन आंदोलन। वाशीममधील तलाव धरणांमधील पाणीसाठा खालावला, नागरिकांसह जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याची गैरसोय। जळगावमधील 199 गावांमध्ये पाणी टंचाई, 150 गावांमधील विहिरी अधिग्रहित, काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात पाणी टंचाईची समस्या, कचरवाडी भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची स्थानिकांची मागणी। पुण्यातील खडकवासला धरणात 25% पाणीसाठा शिल्लक, पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट। धाराशिवच्या सीना कोळेगावमधील धरणात 8% पाणीसाठा शिल्लक, अनेक धरणं तलाव कोरडे ठाक, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही गंभीर। बुलढाण्याच्या येळगाव धरणात 17% पाणीसाठा शिल्लक, नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट। लातूरच्या केज आणि अंबाजोगाई सारख्या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात फक्त 2% जिवंत पाणीसाठा। लातूर जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट, पाणी जपून वापरण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन। वाशिम जिल्ह्यातील 1398 जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे मोहीम। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील 20 साठवण तलाव कोरडे, तर 3 गावात टँकरने होतोय पाणी पुरवठा, नागरिकांवर भीषण पाणी टंचाईची स्थिती। वर्धा जिल्ह्यात तापमानात बदल, तापमान घटल्यानं उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा। बुलढाण्यातील खामगावात तापमान 44 अंशावर, नागरिक उकाड्याने त्रस्त, उन्हापासून बचावासाठी नागरिकांचे प्रयत्न। धाराशिवमध्ये उन्हाचा पारा 42 अंशाच्या पार, उष्माघाताची संभाव्य पार्श्वभूमी लक्षात घेता शासकीय रुग्णालयासह आरोग्य केंद्रात स्वतंत्र कक्षाची उभारणी। भंडाऱ्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यानं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान, खबरदारी घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना। नागपुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी, जनजीवन विस्कळीत, सलग 2 दिवसांच्या पावसाने चंद्रपूरकरांना काहीसा दिलासा। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पावसात धान खराब होण्याची शक्यता। जिल्हा प्रशासनाच्या अवकाळी प्राथमिक अहवालानुसार भंडाऱ्यातील 157 गावात 4373 शेतकऱ्यांना फटका, भात पिकासह पालेभाजी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल। नागपूरच्या मोदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। लातूरच्या बाजारपेठेत 7 दिवसात सोयाबीनच्या आवकेमध्ये तिपटीने झाली वाढ, सध्या सोयाबीनला 4670 रुपये प्रति क्विंटल भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण।
भंडारा जिल्ह्यातील शेतकरी अवकाळीच्या फेऱ्यात धान खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये तापमानाचा पारा वाढल्याने बाजारपेठेत लिंबूची मागणी वाढली. मात्र आवक कमी असल्याने लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा. सोलापुरात मानाच्या कसबा गणपतीला 2100 आंब्याची आरास. वापरण्यात आलेले आंबे हे अनाथाश्रम आणि बेघर लोकांना देण्यात येणार. परभणीच्या पूर्णा तालुक्यात अवैध अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन. हिंगणघाटमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं निर्माण कार्य तातडीने सुरू करण्याची मागणी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना तसं निवेदन. पुण्याच्या भोर शिरवळ मार्गावरील राजेवाडीत धावत्या चारचाकी गाडीवर वडाचं झाड कोसळलं. सुदैवानं गाडीतील 2 जण बचावले. कारचं मात्र मोठं नुकसान झालंय. पुणे सातारा महामार्गावरील शिवरे गावाच्या हद्दीत डंपरची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीवरील महिला ठार, 1 जण जखमी. वर्ध्याच्या नागठाणामध्ये कौटुंबिक कलहातून पत्नीने केली पतीची हत्या. हत्येनंतर आत्महत्येचा कट रचला. आरोपी पत्नी सुनीता भालाविला हिला अटक. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यात निमढेला पर्यटन गेट बनलं. वाघाचं माहेरघर. व्याघ्र दर्शनामुळे सफारी राईडला मोठा प्रतिसाद. नागपूरच्या पारशिवनी तालुक्यात वाघाचं दर्शन. ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण. वनविभागाकडे तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी. वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्यालगत वनपरिक्षेत्रात लोकसहभागातून उभारलं पाणवठे. तर वन्यजीवांसाठी निसर्गप्रेमींचा हा उपक्रम. नाशिकमध्ये पुरातत्व खात्याचे संचालक आणि उपसंचालक एसीबीच्या जाळ्यात. कारखाना सुरू करण्यासाठी तक्रारदारांकडून 1.5 लाखांची मागणी. लाच घेताना उपसंचालक आरती आळेंना अटक. तर संचालक तेजस गर्गे फरार. हिंगणघाटमधील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक. हिंगणघाटच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. अक्षय तृतीया सणानिमित्त बाजारपेठ गजबजली. मुक्ताईनगर आणि भुसावळमधील बाजारपेठेत नागरिकांची खरेदीची लगबग. गोंदिया शहराला जोडणाऱ्या रेल्वेच्या जुन्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात नाही. भूमिपूजन होऊन 5 महिने उलटले तरी देखील अद्याप कामाला सुरुवात नाही.